नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आपल्या शेतकरी आरोही यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण खरं तर आलेलो आहे, मी सांगायची तुम्हाला गरज नाही की आपण आलेलो आहे भेंडीच्या प्लॉटमध्ये. आता ह्या भेंडीचं हार्वेस्टिंग होऊन कमीत कमी चौथा तोडा, आता 5वा तोडा उद्या चालू होईल आमचा. खरं तर मागच्या गारपिटीने पूर्ण आपला बाग उद्ध्वस्त पाहायला आपल्याला वेळ मिळालेला असेल आणि आपण म्हटलं होतं की पुन्हा त्याच जोमात आणि त्याच रुबाबात आपण हा बाग पुन्हा उभा करू. आणि खरंच आपण पुन्हा हा बाग उभा केलेला आहे. सगळं आपला एकही बाग असा फेल झालेला नाही आहे. आपण म्हटलं होतं फरशी जाईल किंवा दोडका जाईल, पण कुठलाच पीक आपला फेल झालेला नाही. आपण पुन्हा त्याच जोमामध्ये सुरुवात केली आणि पुन्हा त्याच जोमामध्ये आपल्याला ह्या निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे. खरं तर याच्यामध्ये जर मार्केटमध्ये जर गेला तर आरोही ब्रँड म्हणून आमचा माल प्रसिद्ध आहे. व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी गर्दी होती, कारण तर आपल्याला क्वालिटी आपली. आता हे भेंडे बघा, आता ही ज्या उद्या तोडणी, पण ह्याच एकाच साईजच्या आपण भेंडीची तोड करत असतो. आणि क्वालिटीला खूप महत्त्वाचं आहे. आता हिची जर तोडणी जर पाहिली तर कमीत कमी याचे तोडे 100 ते 150 तोडे होते. कंपनीने सांगितले 100 तोडे, पण कमीत कमी 135 ते 140 तोडे या ठिकाणी आपण करणार आहोत. जोपर्यंत पाऊस चालू आहे, किती मुसळधार पाऊस चालू झाला, ज्यावेळेस आपण इथं भात लागवड करायला घेणार आहे, त्यावेळेस पूर्ण बाग हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण या ठिकाणी त्याचाच गाळ करणार आहे. कारण हा आपण उपटून फेकून नाही देणार. याच्यामध्येच आपण ट्रॅक्टर घालून रोटर मारून याचाच गाळ पासून, कारण कमीत कमी तर आपलं या पाचटापासून आपलं याचा खत तयार होणार आहे. त्यामुळं भाताचं पीकसुद्धा आपलं चांगलं येणार आहे. आणि या ठिकाणी जे बियाणं आम्ही वापरले ते एकदम क्वालिटी बियाणं आम्ही वापरत असतो. कारण याची पण किंमत कमी नाही, कारण 35 ते 3600 रुपये 250 ग्रॅमला याची बियाण्याची किंमत आहे. आणि चांगल्या प्रतीचं आपण बियाणं वापरत असतो. त्याच्यामुळं आपला ब्रँड आरोही ब्रँड हा मार्केटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आता 4-5 वर्षापासून गिऱ्हाईका जोमाने त्या ठिकाणी येत असतात आणि आपला माल घेत असतात. कारण तर लिलाव व्हायच्या अगोदरच आपल्या काही पिशव्या बन्या उचलून जातात खाली. फक्त लिलावाला आम्ही 2 फक्त भेंडीच नेत नाही तर भरी मोठी लिस्ट आपली असते. कारण तर भेंडी, दोडका, त्याच्यानंतर कारले असतात, घेवडा असतोय, लसकी घेवडा असतोय, फरशी असते, त्याच्यानंतर पावटा असतो, गवार असतात. असे 7 ते 8 आयटम आपण मार्केटला घेऊन जात असतो. आणि व्यापाऱ्यांची झुंबड उडती त्या ठिकाणी माल घ्यायला, कारण गवारसुद्धा आपली गावठी सगळं क्वालिटीचा माल असतो. त्याची शेती करत असतो आणि तुम्ही पण करा. धन्यवाद. आरोही यूट्यूब चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.